आमरसपुरी ही एक पारंपरिक गोडसर आणि अत्यंत चविष्ट अशी महाराष्ट्रीयन डिश आहे, जी विशेषतः उन्हाळ्यात केली जाते. आंब्याचा मधुर रस आणि कुरकुरीत पुरी यांचा अप्रतिम संगम साधून कोकणामध्ये आलेल्या अतिथींचा पाहुणचार मोठ्या प्रेमाने केला जातो. नमस्कार, अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण आमरसपुरीची रेसिपी पाहणार आहोत. मी आले आहे कोकणात माझ्या माहेरी रत्नागिरीला आणि तिथे आमरसपुरीचा बेत आखला आहे. माझी आई आणि भाऊ यांच्या मदतीने आपण आजची रेसिपी करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आमरस काढण्यापासून. इथे आपण 11 रत्नागिरी हापूस आंबे अर्धा तास अगोदर पाण्यात ठेवून दिले होते. ते स्वच्छ धुवून घेऊन पुसून नंतर आपण ते कापून घेत आहोत. प्रथम देठाकडील थोडासा भाग कापून टाकायचा आहे, ज्यामध्ये चीक असतो. नंतर आंबा 2 स्लाइसमध्ये कापून त्याचा गर आपण काढून घेतला आहे. सर्व गर काढून झाल्यावर आपण थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. रत्नागिरी हापूस हा मुळातच अत्यंत गोड चवीचा आंबा आहे. तरीही आमरस करताना आमच्याकडे त्यामध्ये थोडी साखर घातली जाते, म्हणून मी इथे अर्धी वाटी साखर त्यामध्ये घातली आहे. त्याचबरोबर वेलची पावडर आणि जायफळ पावडर आपल्या आवडीनुसार आपण घालायची आहे. हा गर आपण मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. आंब्याचा गर मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे आपल्याला मऊसूत व एकसंध असा आमरस मिळतो. एका भांड्यात सर्व आमरस आपण काढून घेऊया आणि काढून घेतल्यावर तो व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. आंब्याचा रस एकदम मऊसूत तयार झालेला आहे. आता आपण त्यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आपण पुरीचे पीठ मळून घेऊया. घरात पाहुणे असल्यामुळे मी 1 किलो इतके गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालत आहे. चवीनुसार मीठ घातले आहे व 1 चमचा साखर घातली आहे. आपल्याकडे पिठी साखर असेल तर आपण घालू शकता. तसेच आपण हे सर्व साहित्य मिक्स करून थोडे थोडे पाणी घालून घट्ट असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आपले पीठ इथे मळून झालेले आहे आणि आपण ते 15 ते 20 मिनटं झाकून तसेच ठेवून देणार आहोत. 15 ते 20 मिनटानंतर पाहिले तर पीठ थोडे जास्तच घट्ट झालेले आहे, म्हणून त्याला तेलाचा आणि पाण्याचा हात लावून पुन्हा छान मळून घेत आहे. असे छोटे छोटे गोळे करून घेऊन मळून घेतल्यानंतर आपण त्याची पोळी लाटून घेत आहोत. या पिठाची पोळी लाटताना थोडी पातळच लाटायची आहे, कारण यामध्ये रवा घातलेला असताना पीठ पुन्हा पुन्हा थोडे आकुंचित होते, म्हणून मी इतपत पातळ पोळी लाटून घेतली आहे. आता आपण वाटीच्या सहाय्याने पुरी काढून घेऊया. पुरी काढल्यानंतरही थोडी जाडसर वाटत असेल तर आपण थोडेसे लाटणे फिरवून पातळ करून घेऊ शकतो. अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या तयार करून झाल्या आहेत. शेजारी कढईमध्ये आपण तेल तापायला ठेवले आहे. तेल चांगले तापले आहे. आपण पहिली पुरी सोडून पाहिली आहे आणि ती व्यवस्थित फुलून वरती आली आहे. याचा अर्थ आपले तेल व्यवस्थित गरम झाले आहे. तेलामध्ये पुरी सोडताना आपण ज्या पद्धतीने लाटतो त्याच पद्धतीने ती
तेलामध्ये सोडायची आहे, म्हणजे पोळपाटावरील जो तळाकडील भाग असतो पुरीचा तोच आपण तेलामध्ये प्रथम सोडायचा आहे आणि तळाकडील भाग सोनेरी रंगावर तळून झाल्यावरच आपण ती पलटून घेणार आहोत. पुरी तेलात सोडल्यावर फक्त एकदाच पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने छान सोनेरी रंगावर आपण त्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. पुऱ्या अगदी छान स्वतःहून टम्म फुगून येत आहेत. अशा पद्धतीने एक एक करून आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया. आपल्या पुऱ्या तळून होत आल्या आहेत. या पुऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या पुऱ्या खूप वेळ टम्म फुगलेल्या व कुरकुरीत राहतात. तसेच ह्या फारशा तेलकटही होत नाही आणि खायलाही अतिशय चविष्ट लागतात. अशा पद्धतीने आपल्या खमंग क्रिस्पी पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि त्यासोबत थंडगार मौसूद असा स्वादिष्ट मधुर आमरस. याची मज्जाच काही वेगळी आहे. आपणही अशा आमरस पुरीचा आनंद या उन्हाळ्यामध्ये आवर्जून घ्या व रेसिपी आवडली असेल तरच लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तसेच कृपया शेजारील बेलचे आयकॉन जरूर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला या चॅनलच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळू शकेल. पुन्हा भेटूया अशाच एका कोकणातील रेसिपीच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.